ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्हासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। संध्याकाळी 5:30 वाजता अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीची सांगता झालेली आहे। छोटे मोठे प्रकार वगळता सर्व मतदान जे आहे ते शांततेत पार पडलेलं आहे। काल रात्री 2 वाजता या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान जवळपास 200च्या आसपास बाहेरून लोक आल्याची माहिती FST पथक आणि पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। त्याची आपण खातरजमा केलेली आहे। खातरजमा करून कुठलेही कारण न देता इथे उपस्थित राहिल्या प्रकरणी गैरकायदेची मंडळी आणि लोकप्रतिनिधित्व कायदा या अंतर्गत इथे गुन्हा दाखल झालेला आहे। संबंधित जे एकंदरीत बाहेरून आलेल्या व्यक्ती होत्या त्या 174 असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तर शासकीय अधिकाऱ्याच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तसेच विनापरवाना गैरकायदेशीर जमवल्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। संबंधित प्रकरणी सर्व जे आरोपी होते त्यांना नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आलेलं आहे। त्यामध्ये तपास चालू आहे। येणाऱ्या कालावधीत आम्ही याविषयी विस्तृत खुलासा करू। नक्की काय कारणासाठी यांना आणलं होतं आणि त्याची नक्की मोडस ऑपरेंडी काय होती यासाठी आमचा तपास सुरू आहे। नुकताच गुन्हा दाखल झालेला आहे। आमचे तपास अधिकारी तपास करून याविषयी अधिक विस्तृत खुलासा करतील। शिवसेनेच्या ज्या सभागृहात होते त्यांच्यावरती देखील कारवाई झाली का कृष्णा? त्यामध्ये ते मॅरेज हॉलचे जे ओनर आहेत त्यांच्यावरतीही आपण कारवाई केलेली आहे। नाव काय कृष्णा मॅरेज हॉलचे मालक जे आहेत ते कृष्णा रसाळ म्हणून आहेत, त्यांच्यावरती कारवाई चौकशी सुरू आहे। त्याबद्दल सध्या आम्हाला भाष्य करता येणार नाही। सर, दिवसभरात अजून काही मोठ्या गुन्हे दाखल आहेत का? एकूण आज किती गुन्हे दाखल झालेले आहेत? हा एक गुन्हा आहे। त्यानंतर दुसरा एक NC एक दाखल आहे। बाकी मेजर कुठलाही गुन्हा यामध्ये दाखल नाही। 208 तर ह्या डिटेक्ट झालेल्या महिला आहेत, पण माझ्याकडे अशी माहिती सुमारे 2000 महिला अंबरनाथमध्ये बोगस वोटिंगसाठी आणलेल्या आहेत आणि मुंब्रा, भिवंडी, मालेगावपासून या महिला आणलेल्या आहेत आणि अशा महिलांचा वापर बोगस मतदानासाठी केला जातो। हे तपासामध्ये सुद्धा निष्पन्न होईल आणि ज्यांनी कोणी आणले त्याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही मोठं आंदोलन अंबरनाथमध्ये करू। कोण करतोय हा? कोणावर थेट आरोप आहे तुमच्या? हा तपासाचा भाग आहे। पोलीस हे निष्पन्न करतील। पोलिसांवर आमचा खूप दांडगा विश्वास आहे। आमची माहिती अशी, आमचं मत असं आहे की पोलीस कधीही चुकीचे काही करत नाहीत आणि चुकीचं कुठल्याही प्रकारे चुकीचं असं कुठल्या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न करत नाही। त्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते आम्ही मान्य करू। कुठे होते हे लोक? एक कृष्णा मॅरेज हॉल पश्चिमेला चिंचपाडा आणि गोसगावच्या। सर, पॅनल क्रमांक 28 मध्ये तुमच्या कार्यकर्त्यावर देखील पैसे वाटप आरोप राष्ट्रवादीच्या लोकांनी केला तुमच्या? नाही, आरोप करणं वेगळी गोष्ट आहे। आता माझ्या खिशात समजा ₹1,00,000 आहेत तर मी काय वाटत सुटतो का? आरोप करणं तर हा वेगळा विषय झाला। आरोप कोणी कोणावर करतं, पण ते बिनबुडाचे आरोप करणं ह्यांची खानदानी सवय, यांना ती लागलेली सवय काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे।
पण तुम्ही डिटेक्ट करा, त्याच्यामध्ये तपास बघा. तर माझ्याकडे पैसे खिशात पैसे म्हणून का मी काय पैसे वाटत सुटलो का? काय मतदानाचा काय कौल आहे? मतदानाचा कौल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. भारतीय जनता पक्ष ह्यावेळेस नगरपालिकेमध्ये बघा त्यांचा झेंडा कसा आमचा फडकतो हे आता उद्याच समजेल आपल्याला. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।